तुम्हाला माहिती का आम्ही कुठं आले? आम्ही भंडारदरा परिसर बघायला आलो. हा तो मागचा रस्ता दिसत आहे, हा भंडारदराकडे जात आहे. चला तुम्हाला दाखवतो. काल रात्री आम्ही आमच्या मामाच्या घरी थांबलो होतो. तो बघा, तो बंगला दिसत आहे, तो आमच्या मामाचा आहे. आता आम्ही बंगल्याच्या शेजारच्या टेकडीवरती फिरायला आलो. ही बघा ती टेकडी, आणि तो बघा तो माझा छोटा भाऊ तो चालला आहे. चला. आज आम्ही टेकडीच्या वरच्या टोकावर आलो. टेकडीच्या वरून दिसणारा हा सुंदर नजारा. ते पहा, तो आमच्या मामाचा बंगला दिसत आहे. बंगल्याच्या कडेकडे हा रस्ता जात आहे, तो हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर इथे जात आहे. टेकडीच्या बाजूला असणारी ही शेततळी. टेकडीवर आल्यानंतर आम्हाला एका दगडावरती 104 नंबर पाहायला भेटला. हा नंबर कशाचा आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. चला आता पुढे जाऊया. जागेवर फडफडत पक्षी किती भारी फ्लोटिंग करीत आहे आणि त्याच्या पंखावरती फ्लोटिंग करून काहीतरी बघत आहे. तो स्थिर काय आहे तुम्हाला माहिती का? तो त्याचा शिकार शोधत आहे. आता शिकार सापडल्यावरती तो जंप करून तो शिकार पकडणार आहे. आता पावसाला सुरुवात होईल असं थोडं थोडं वाटतंय. आता पाऊस आला की आम्ही आमच्या मामाच्या घरी जातो. काम करताना दिसत आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. खरंच असं सुंदर असं दृश्य दिसत आहे. ते बघा पर्यटकांच्या गाड्या जात आहे आणि खूप छान नजारा दिसत आहे. डोंगर पण भारी आहे, झाडे सर्व निसर्ग पावसामुळे खूप चांगलं झालं आहे. टेकडीवरून खाली उतरताना मला एक हे झाड दिसलं. एकटंच झाड या ठिकाणी वाढलेलं दिसत आहे. पायाच्या आजूबाजूला कुठलंच झाड नाही, पूर्ण टेकडी आहे. त्या झाडाला फळे आलेले दिसते ते.
माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे खूप चांगलं दिसत आहे. नजाराही खूप चांगला आहे. चला आता आजीने आम्हाला जेवायला हाक मारली आहे. आता आम्ही चाललो. हळू कर रे. इथे मुंग्यांचे घर आम्हाला पाहायला भेटले आहे. पहा आता त्या मुंग्यांनी किती सुंदर अशी कलाकृती केली आहे. हा बघा गौतमचा कालीचा.